योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यामध्ये विधवा पेन्शन योजना असेल, वृद्धापकाळ पेन्शन योजना असेल किंवा दिव्यांग पेन्शन योजना असेल किंवा बाकीचे जे श्रावणबाळ पेन्शन योजना असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। या सर्व लाभार्थ्यांचा जून महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही। आता जवळजवळ जुलै महिना आला तरी सुद्धा जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आणि प्रत्येक निराधार बांधव याच संभ्रमात आहे की हा हप्ता कधी जमा होणार, कारण आता पोर्टल बरेच 10 ते 12 दिवस पोर्टल सुद्धा बंद होतं आणि त्यामुळे कोणतेच अपडेट आलेले नाही। परंतु आता पोर्टल सुरू होऊन सुद्धा अजूनही हप्त्याचं कोणतेही अपडेट या पोर्टलवरती आलेलं नाही। त्यामुळे प्रत्येक जो निराधार बांधव आहे तो एकाच संभ्रमात आहे की हप्ता कधी जमा होणार। परंतु त्यासाठी तुम्हाला हप्ता तर जमा होईलच, परंतु लेट होईल पण होणारच आहे। परंतु त्यासाठी तुम्हाला एक काम करून घेणं गरजेचं आहे। जवळजवळ याआधीही या सूचना दिल्या होत्या, परंतु जवळजवळ 50% लोकांनी हे काम केलेलं नाही। याचा प्रॉब्लेम पुढचा हप्ता जमा होण्यासाठी निराधार बांधवांना होऊ शकतो। तो नेमकं काम काय कारण घ्यायचं आहे तुम्हाला तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर निराधार बांधवांना जो महिन्याला हप्ता येतो तो महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये जमा झालेला नाही, म्हणजेच जूनचा हप्ता जमा झालेला नाही। तसं तर 10 तारखेच्या आतमध्येच दरवेळी हप्ता जमा होतो, परंतु आज आता 25-26 तारीख उलटली तरी सुद्धा हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे प्रत्येक निराधार बांधव हा संभ्रमात आहे की हा हप्ता कधी जमा होणार। आता हप्ता जमा होईल त्याआधी शासन निर्णय येत नाही, परंतु पोर्टलवरती अपडेट मात्र येतं। परंतु त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी तुम्ही हयात आहात किंवा तुमचं उत्पन्न कमी जास्त आहे यासाठी तुम्हाला एक पुरावा मागितला जातो आणि तो पुरावा म्हणजे तुम्ही जिवंत आहात याचा पुरावा म्हणजे तुमचा हयातीचा दाखला आणि तुमचं उत्पन्न कमी जास्त किती झालं याबद्दलचा पुराव्याचा असतो तो उत्पन्नाचा दाखला। हे दोन्ही तुम्हाला दरवर्षी तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करावं लागतं। आता यावर्षी एक पर्याय दिलेला आहे की तुम्हाला हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काढता येतो। आता बऱ्याच जवळजवळ 50 ते 60% लोकांनी हा हयातीचा दाखला काढलेला नाही आणि जमा सुद्धा केलेला नाही। आता बऱ्याच जणांना हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे, तर त्यांनी सरळ सेवा केंद्रामध्ये जाऊन काढू शकता, कारण बऱ्याच जणांचे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना डोळ्याचा वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे फेस स्कॅनिंग होत नसेल तरी सुद्धा हा हयातीचा दाखला त्यांना काढता येत नाही, तर त्यांनी सेवा केंद्रामध्ये जाऊन काढू शकता। तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हयातीचा दाखला तर काढून घ्यायचाच आहे आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढून तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। आता आपण या अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्या खाली कमेंट केली होती काही जणांनी की आमचा हयातीचा दाखला जमा करून घेत नाही, परंतु हयातीचा दाखला जमा करून घेणं हे त्यांचं कामच आहे आणि त्यांना घ्यावाच लागणार आहे। तुम्ही तसं त्यांना सांगा की हयातीचा दाखला जमा करून घ्या, ते घेणारच आहेत, त्यांना घ्यावाच लागणार आहे, कारण हा पुरावा आहे तुमचा तुम्ही हयात असल्याचा आणि तुम्हाला दरवर्षी पेन्शन पुढे सुरू ठेवण्याचा पुरावा असल्यामुळे त्यांना तो जो दाखला आहे तो दाखला घ्यावाच लागणार आहे। शिवाय उत्पन्नाचा दाखला सुद्धा घ्यावाच लागणार आहे। आता हप्ता कधी पडणार, जूनचा हप्ता कधी पडणार याबद्दल जे अपडेट येईल ते पोर्टलवर आपल्याला दिसणारच आहे। त्यावेळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केला जाईल। सो ही कामाची आणि महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।